संदर्भात विविध उपक्रम राबवते. ॲडोलसंट हेल्थ अकॅडमी नागपूरचे तज्ज्ञ डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, शारीरिक प्रशिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. हे तज्ज्ञ किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करतात. ॲडोलसंट हेल्थ अकॅडमी नागपूर ही संस्था किशोरवयीन मुलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या आरोग्याच्या सर्वांगीण विकासाकरता सतत कार्यरत करते. करिअर कसे निवडावे, खरंच हा खूप मोठा विषय असतो. म्हणजे आपलं एज्युकेशन झाल्यावर करिअर कसं, कोणतं आणि केव्हा निवडावं याच विषयावर समुपदेशन करणार आणि करिअर कसा निवडावा यावर चर्चा करण्यास आमंत्रित करतोय सन्माननीय डॉक्टर लिनेश यावलकर सरांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर लिनेश यावलकर सरांसाठी. अध्यक्ष आहेत ते ॲडोलसंट हेल्थ अकॅडमी नागपूर शाखेचे. MBBS DCH 1994, FCGPमध्ये 6 मेरिट त्यांची पोझिशन होती. BA सायकोलॉजी 2006 युनिव्हर्सिटी टॉपर. नंतर MA सायकोलॉजी 2008ला ते सुद्धा युनिव्हर्सिटी टॉपर होते. EB मेंबर आहेत. महान मेळघाटचे ते NGOचे सदस्य आहेत. आमच्या सख्या सोबती फाउंडेशनचे सुद्धा ते सदस्य आहेत आणि नॉर्थ अंबाझरी डॉक्टर असोसिएशनचे सुद्धा ते सदस्य आहेत. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा, कारण करिअर खूप मोठा प्रश्न असतो आणि त्याच्यावर मार्गदर्शन असतं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर सुभाष चौधरी सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ अहमदाबादचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर अमी उपाध्याय मॅडम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधिष्ठाता, विविध शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत माहेश्वरी सर, डॉक्टर संजय कविश्वर सर, डॉक्टर श्याम कोरेटी सर, तसेच ॲडोलसंट हेल्थ अकॅडमीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर निशिकांत कोतवाल सर, राष्ट्रीय AHAचे पदाधिकारी डॉक्टर RG पाटील सर, डॉक्टर चल्लापती राव सर, डॉक्टर कमलाकर देवघरे सर आणि माझे सहयोगी डॉक्टर दिनेश सरोज, मंचावर व समोर उपस्थित मान्यवर व विद्यार्थीगण, पालक तसेच शिक्षकगण, मला येथे विद्यार्थी व पालकांशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सखे सोबतीचे आभार मानतो आणि मी स्वतः एक सखे सोबती आहे याबद्दल अभिमान व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा क्षण ऐतिहासिक आणि पवित्र आहे. सरकारने विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण आणलेले आहे. नागपूर विद्यापीठाने ते अवलंबिले असून आपली तयारी केलेली आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत हे धोरण पोहोचवण्याकरता सखे सोबती फाउंडेशन तसेच भारतीय शिक्षण मंडळाने त्याचा विडा उचललेला आहे आणि ॲडोलसंट हेल्थ अकॅडमीला पौगंडा वस्तीतील मुलांना मार्गदर्शन करण्याचा आनंद मिळत आहे. तर इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे खूप खूप कौतुक आहे. हे विद्यार्थी स्वतःचं करिअर घडवणार आहे आणि त्यातून राष्ट्र घडविणार आहेत. या विद्यार्थ्यांकरता टाळ्या झाल्या पाहिजेत. शिक्षण घेऊन करिअर कसे घडते हे आदरणीय दिवंगत डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्याकडून शिकावे. लहानपणी एकदा चुकूनच ते गणिताच्या वर्गात गेले असता शिक्षकांनी त्यांना खूप रागविले. त्याचवेळी त्यांनी ठरविलं की मी गणितात पहिला येऊन दाखवेल आणि त्या वर्षीच्या परीक्षेत ते त्यांनी पहिला येऊन दाखवलं सुद्धा. तर एखाद्या गावातला लहानसा विद्यार्थी अब्दुल कलाम आपल्या शिक्षणाने देशातील सर्वात मोठा सायंटिस्ट बनतो आणि आपल्या उच्च विचाराने देशाचा राष्ट्रपती बनतो. हे खरंच स्फूर्तिदायक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अदम्य इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि शास्त्रीय विचार जर आपल्याजवळ असतील तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. पण आम्ही काय करतो? आम्ही कळपाची मानसिकता जपतो. एक मित्र सायन्स घेत असेल तर दुसराही सायन्स घेतो. कधी आम्ही मित्रांच्या मागे जातो तर कधी मित्र आम्हाला म्हणतात, अरे मी कॉमर्स घेत आहे, तू पण कॉमर्स घे ना. कधी कधी आम्ही एखादी ॲडव्हर्टाईज पाहतो, त्याचा दबाव आमच्यावर पडतो की हे बघा, आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये इतके विद्यार्थी, पहिला दुसरा तिसरा सगळे आमच्याकडचे आहे. तुम्ही आमच्याकडे नाही आले तर तुमचं भवितव्य काय? आमच्या इथे या, आम्ही तुम्हाला घडवू.
या ॲडव्हर्टाईजचा दबाव आपल्यावर पडतो. कधी सोशल मीडिया आम्हाला भुरळ घालतो, एक काहीतरी भन्नाट करिअर आपल्यासमोर आणतो. काय तर म्हणे कोणी साडी नेसवताना त्यांना 1,00,000 रुपये एका वेळेचे मिळतात आणि आम्ही त्याला भुलतो. विद्यार्थी मित्रांनो, करिअर निवडताना कळप मानसिकता टाळा, समाजाचा दबाव टाळा आणि सोशल मीडियाची भूल पण टाळा. मोबाईलच्या वेळा बांधून द्या. बरेचदा असं होते की आमची क्षमता असते खूप, पण आम्ही घरी झाल्यावर पूर्ण फावल्या वेळेत मोबाईल पाहत राहतो. परीक्षा जेव्हा जवळ येते तेव्हा आम्हाला लक्षात येते, अरे परीक्षा जवळ आली आहे, आम्ही एवढा अभ्यास करू शकणार नाही, आम्ही अभ्यासक्रमात पास होऊ शकणार नाही, आणि मग आपणच ठरवतो की माझी क्षमता कमी आहे. आपल्या मोबाईलला जो बांधून ठेवेल, त्याच्या वेळा बांधून ठेवेल, त्याला यशस्वी होण्याचा मार्ग गवसेल. लक्षात ठेवा, मोबाईल हा आपल्या करिअरचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला तुम्ही वेळ बांधून द्या, मग तो कसा उपयोगात पडतो ते आपण बघू. आपले करिअर निवडताना पहिला निकष ठरवायचा आहे ते म्हणजे आपले नैसर्गिक कौशल्य, ॲप्टिट्यूड. एखादा लहान मुलगा असतो, त्याला कसं म्युझिक लागल्याबरोबर तो नाचायला लागतो. कोणी शिकवलं त्याला? त्याला एखादी स्टेप सांगितल्याबरोबर पटापट शिकत जातो. कोण शिकवतं आहे त्याला? ते त्याचं नैसर्गिक कौशल्य आहे. एखादं कार्य करताना जर आपल्या हाताने ते कार्य सहजपणे घडत असेल, बिनचूक घडत असेल, लवकर होत असेल, तर ते आपण आपलं नैसर्गिक कौशल्य समजूया. आपले नैसर्गिक कौशल्य समजताना आपल्याला कधीकधी ॲप्टिट्यूड टेस्टची गरज पडू शकते. इथे स्टेट बोर्डातून आलेले विद्यार्थी आहेत का? हातवरती करा. आहेत, नक्कीच आहेत. 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता आपले नैसर्गिक कौशल्य तपासण्याकरिता स्टेट बोर्डाने कल चाचणी बनवलेली आहे. त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. आपल्या शिक्षकांना तसा आग्रह करा. 10वी कक्षेमध्ये कल चाचणी जर आपण करून घेतली स्वतःची, तर 10वीच्या रिझल्टसोबतच त्या कल चाचणीचा रिझल्ट पण सोबत प्रिंट होऊन मिळेल आपल्याला. CBSE बोर्डाचे विद्यार्थी आहेत का इथे? असेल तर हातवरती करा. आहेत, व्हेरी गुड. CBSEने आपल्या मुलांची ॲप्टिट्यूड टेस्ट करण्याकरता तमन्ना नावाची ॲप्टिट्यूड टेस्ट घेतलेली आहे. त्यांनी ती बनवलेली आहे. परत 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता आहे. आपण कुठे आपलं करिअर करावं याची पहिला निकष आपल्याला स्टेट बोर्डातून आणि CBSEच्या मदतीने करता येतो. जे 12वी पास झाले असतील ते प्रायव्हेट काउन्सिलरकडे जाऊन पण आपली कल चाचणी करू शकतात. दुसरा निकष आहे आपला मूळ स्वभाव. कोणी मनुष्य जात्याच 10 लोकांशी बोलायला त्याला आवडतं, त्याला ते फार सहज असतं, तो एक्स्ट्रोवर्ट असतो. अशा माणसाने आपला पेशा सेल्समध्ये ठेवला, मास कम्युनिकेशनमध्ये ठेवला किंवा पब्लिक कॉन्टॅक्टचा जॉब घेतला तर त्याला ते जास्त सहज जाईल. एखाद्याला एकटं राहायला आवडते, विचार करायला आवडतं, त्या माणसाने आपला जॉब किंवा पेशा बॅक ऑफिसमध्ये काम घेतलं किंवा त्याला सायंटिस्ट बनायचं असेल तर त्याला ते जास्त सहज आणि सोपी जाईल. तिसरा निकष आहे आपली इच्छा किंवा आवड. आपल्याला आपल्या इच्छेचं काम मिळालं तर कधीकधी कठीण काम असेल तरीही ते आपल्याला खूप वेळ करावंसं वाटतं, आणि आपल्या इच्छेच्या विरुद्ध असेल तर सोपीही काम असेल तरी आपल्याला दुसऱ्याची गुलामी करतोय असं वाटते. ज्या गोष्टीमध्ये काम करताना आपण इतके रंगून जातो की आपल्याला वेळेचं भान राहत नाही, ते आपलं इंटरेस्ट किंवा इच्छा आहे. आपला करिअर निवडताना या निकषांसोबतच आणखी एक निकष आहे चौथा, तो म्हणजे उपलब्ध संधी. मित्रांनो, दरवर्षी भारतात जवळपास 15 लाख इंजिनियर बनतात, पण नोकरी किती लोकांना मिळते हो? जवळपास 1 लाख. मग त्या 14 लाख त्याचं काय? ते आपलं शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर करिअरमध्ये जातात. कोणी डिजिटल मार्केटिंग करते, कोणी आणखी काही करते. पण मग उपलब्ध संधी आम्हाला कळतील कुठून? उपलब्ध संधी जेव्हा मी
एक वेबसाईट सर्च केली ncs.gov.in, तेव्हा मला काय कळलं की सर्वात जास्त जॉब्स आणि संधी मिळतात आहे फायनान्स आणि इन्शुरन्स सेक्टरमध्ये. त्यानंतर नंबर लागतो ऑपरेशन्स अँड सपोर्ट, त्यानंतर नंबर लागतो सिव्हिल आणि बांधकाम, त्यानंतर नंबर लागतो सर्व्हिस सेक्टर आणि त्यानंतर IT. तर आपल्याला कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे त्या वेळी त्या वर्षीच्या संधी त्याचं स्टॅटिस्टिक्स पाहून आपल्या करिअरची निवड आपण केली तर आपल्याला फार सोयीचं होईल. नक्की तुम्ही भेट द्या ncs.gov.in ला, किंवा महाराष्ट्रातील संधी पाहायच्या असतील तर maharashtra.gov.in ला. तर तुम्हाला तुमचं करिअर निवडताना फार मदत होईल. आता आपण निकष तर पाहिले, तर करिअरच्या निवडीचे मंत्र बघूयात आता आपण. पहिला मंत्र आहे साधनपूर्ती आणि वेळेचे गणित. काही करिअर असे असतात ज्याला आपल्या आवाक्याबाहेरचे साधनं लागतात. ना आपण, ना आपले आईवडील, ना आपले केअरटेकर्स आपल्याला ते देऊ शकतात. अशा वेळी आपण काय करणार? कधी परिस्थितीचा विचार करून आपण आपलं करिअर निवडायला हवं. वेळेचं गणित, काही करिअर असे आहेत त्यांना सेटल व्हायला 5-5, 6-6 वर्ष लागतात हो. तर इतका वेळ आपण देऊ शकू का? इतके साधनं आपल्याकडे आहेत का? याचा नक्की विचार करा करिअर निवडताना. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्याही पडताळून पहा. त्या तुम्हाला पडताळून पाहता येतील maha-it.gov.in या संकेतस्थळावर. या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही आपल्याजवळ जर साधन नसेल तर आपल्याला कुठून स्कॉलरशिप मिळते का हे तुम्ही पडताळून पाहू शकता. समायोजन व मेळ. कधी असे होते की एखाद्याला वाटते की माझी आवड, मला बनायचा आहे एक छान गायक, पण मला गाता येत नाही. इच्छा असते गायक बनायची, पण माझ्याजवळ ते कौशल्य नाही. मुलगा विचार करतो मी शिकून घेईल. पण लक्षात ठेवा, आपले नैसर्गिक कौशल्य आपल्यासोबत जीवनभर राहणार आहेत. आपल्या आवडीनिवडी बदलू शकतात. नैसर्गिक कौशल्याला तुम्ही पहिले प्राधान्य द्या. परिश्रम व साधनापूर्ती. माझी सगळ्या विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की जेव्हा ते उच्चस्तरीय शिक्षण घेतील तर त्यांनी सर्वांनी 3 वर्षाची डिग्री नक्की कंप्लीट करा. 1 वर्षाचं सर्टिफिकेट, 2 वर्षाचा डिप्लोमा एवढं घेऊनही तुम्ही थांबू शकता. परंतु तुम्हाला उपलब्ध संधी अनेक पटीने वाढतील जर तुम्ही 3 वर्षाची डिग्री कंप्लीट केली असेल तर. असं म्हणतात की जिनियस इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% परस्पिरेशन. मेहनत करायची तयारी ठेवा, अर्ध्यातून सोडू नका. तर आता बघूया, आपण सर्व मंत्र शिकलो आहे, तर आता स्वप्न कसं मी बघणार. माझं करिअर जेव्हा मी ठरवणार तेव्हा सर्वात पहिले मला माझं ध्येय ठरवायचं आहे, माझा पेशा ठरवायचा आहे. आणि त्यानंतर मी विचार करेल की हे शिक्षण, हे कौशल्य मला कोणत्या युनिव्हर्सिटीत मिळू शकते, मला कोणत्या कॉलेजात मिळू शकते. कधी असं होते की मला कॉलेजमध्ये शिक्षण मिळेल हो, पण कौशल्य मिळत नाही. अशा वेळी आपल्याला ॲप्रेंटिसशिप करावी लागेल. आणि आपल्या देशात कुठे कुठे ॲप्रेंटिसशिप अवेलेबल आहे हे पाहायचं असेल तर apprenticeshipindia.gov.in ला नक्की भेट द्या. त्यानंतर आपण एकदा विद्यापीठ आणि कॉलेजची निवड केली, त्यानंतर आहे आपल्याला लागणार त्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन करता काय शिक्षण, कौशल्य, संसाधन, पैसा लागणार आहे याचा विचार करा. आणि मग ते स्वप्न बघा. असं स्वप्न बघितल्यानंतर आपल्याजवळ संसाधन असतील, सर्व असेल, माहिती असेल, आणि मग त्या स्वप्नपूर्ती करता आपण झटूयात. डॉक्टर अब्दुल कलाम सांगून गेलेत, ड्रीम इज नॉट दॅट विच यू सी वाईल स्लीपिंग, इट इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप. थँक्यू.
कोणाला या स्लाईडचा फोटो काढायचा असेल तर ते घेऊ शकतात. थँक्यू.